श्री स्वामी समर्थ। जय गजानन माऊली। हा व्हिडिओ तुमच्याकडे आला आहे, हा केवळ योगायोग नसून देवाचा आशीर्वाद आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। माऊली सांगतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही। परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा। योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ म्हणजे काय? 100 योग केले म्हणजे इंद्र होतो। इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे। ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे। शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरात आहे, महाविष्णूत आहे। महाविष्णूच्या 1000 पट ताकद नवनारायणात आहे। नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे। विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे। माया ज्यांच्यापासून निर्माण झाली त्यांच्या ताकदीला अंतच नाही। त्याला अनंत म्हणजेच श्री स्वामी समर्थ। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांतीसुद्धा तुम्हालाच। विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला, नसीब बदलेल। असे असावे घर। आचार विचार ही घराची आखणी आहे। प्रेम हा घराचा पाया आहे। थोर माणसे घरांच्या भिंती आहेत। सुख म्हणजे घराचे छत आहे। जिव्हाळा हा घराचा कळस आहे। माणुसकी ही घराची तिजोरी आहे। गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे। शांतता ही घरातील लक्ष्मी आहे। आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे। दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी आहे। पैसा हा घराचा पाहुणा आहे। गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे। नम्रता ही घराची प्राण प्रतिष्ठा आहे। व्यवस्था ही घराची शोभा आहे। समाधान हे घराचे सुख आहे। सदाचार हा घराचा सुगंध आहे। चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे। अशा घरातच ईश्वराची जागृत मूर्ती आहे। आधी प्रपंच करावा नेटका, मग द्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका, विवेकी हो। प्रपंच सोडूनही परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्ट व्हाल। प्रपंच परमार्थ चालवाल तर तुम्ही विवेकी व्हाल। आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हा आपण पृथ्वी पाहू शकलो। ज्यांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका। मुलांपासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा करा। त्यांच्या स्नेहार्थ डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका। पैसे खर्चून ही आईवडील मिळणार नाहीत। आईवडिलांच्या पायाखालीच स्वर्ग आहे। त्यांच्या पूज्य चरणाची आठवण ठेवा। त्यांना कधीही विसरू नका। आईवडिलांना कधीही विसरू नका। आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं, नकारात्मक घटना घडत असतील तर ते आपल्या परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा। आपण सकारात्मकता भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे ह्याची मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात। ही अनन्य भक्तीची भावना बाळगा। बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे वा उपद्रवी आपोआप विलीन होतात। मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही। अशी व्यक्ती वा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही। एकाच चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या। नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही। काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कृपेसारख्या असतात। त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत, त्यांच्या आठवणीचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो। आपुलकीच्या माणसांसाठी श्री स्वामी समर्थ। आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा। श्री स्वामी समर्थ।